राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह या संदर्भामध्ये निवडणूक आयोगामध्ये ही सुनावणी सुरू आहे। सुनावणीच्या दरम्यान शरद पवार गटाने संविधानाचा दाखला दिला आहे। या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सुनावणी दरम्यान शरद पवार गटाकडून संविधानाचा दाखला देण्यात आलेला आहे। शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे सध्या बाजू मांडत आहेत। सुनावणीच्या दरम्यान शरद पवार गटाने पक्ष घटनेचा दाखला दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याची जी घटना आहे त्याचा दाखला यामध्ये देण्यात आलेला आहे। शरद पवार स्वतः निवडणूक आयोगात दाखल झाल्याने आता या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता सुनावणीला सुरुवातही झालेली आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत ही सुनावणी होते। सुनावणीच्या दरम्यान शरद पवार गटाने पक्ष घटनेचा या ठिकाणी दाखला दिलेला आहे। तर याआधी दोन्ही गटाकडून इथे आपली कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये अजित पवार गटाकडून जी कागदपत्र सादर करण्यात आली त्यामध्ये 1,62,000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली आहेत। तर शरद पवार गटाने पक्ष घटनेचा दाखला या ठिकाणी दिलाय। अभिषेक मनु सिंघवी सध्या शरद पवार गटाची बाजू मांडतायत। तर 2 तासात एकाच गटाला आपली बाजू मांडता येणार आहे। आज 4 ते 6 ही वेळ देण्यात आली आहे निवडणूक आयोगाकडून आणि आता सुनावणी दरम्यान शरद पवार गटाकडून दाखला देण्यात आलेला आहे अशी माहिती देखील सध्या समोर आलेली आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांना शरद पवार स्वतः भेटले। शरद पवार स्वतः केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आलेले आहेत। दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर केली जात आहेत। निवडणूक आयोगामध्ये स्वतः शरद पवार, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित आहेत। आजच्या सुनावणीमध्ये फक्त एका गटाला आपली बाजू मांडता येणार आहे। जी कागदपत्र सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये अजित पवार गटाकडून 1,62,000 प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत। त्याचबरोबर 43 आमदार हे महाराष्ट्रामधले 6 विधान परिषदेचे आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाने केलेला आहे। त्याचबरोबर 7 आमदार नागालँडचे आणि एक आमदार हा झारखंडचा या संदर्भातली माहिती देखील निवडणूक आयोगामध्ये देण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केस लढलेले वकील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजू मांडतात। वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह हे अजित पवार यांची बाजू मांडतील। तर शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडतात। दोन्ही गटाकडून सध्या प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात येत आहेत। तर सुनावणी दरम्यान शरद पवार गटाने पक्ष घटनेचा दाखला दिलेला आहे। मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 आयुक्तांसमोर ही सुनावणी सध्या सुरू झालेली आहे। शरद पवार गटाकडून पक्षाच्या घटनेची माहिती आयोगासमोर देण्यात येत आहे। आता सध्या अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडतायत। मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्याचबरोबर 2 आयुक्त यांच्या समोर या सुनावणीला सुरुवात झाली आहे। 2 तास म्हणजे पुढचे 1.5 तास आता ही सुनावणी सुरू राहणार आहे। 6 वाजेपर्यंत ही सुनावणी सुरू राहील। त्याआधी शरद पवार गटाला पहिल्यांदा ही संधी देण्यात आलेली आहे। अभिषेक मनु सिंघवी आता शरद पवार गटाची बाजू मांडतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे ती घटनेचा दाखला आता सुनावणीच्या दरम्यान दिला जात आहे। दोन्ही गटाकडून कागदपत्र आणि पुरावे सादर करण्यात आले आहेत। तर 1,62,000 प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडून सादर केलेली आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 आयुक्तांच्या समोर ही सुनावणी सध्या सुरू आहे। सुनावणीचे सगळे अपडेट्स आपण पाहतोय। अजित पवार गटाकडून विधानसभेच्या 43 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र सादर झालेली आहेत। तर अजित पवार गटाकडून विधान परिषदेच्या महाराष्ट्रामधल्या 6 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत। तर अजित पवार गटाकडून नागालँडमधील 7 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली आहेत। तर शरद पवार गटाकडून पक्षाच्या घटनेची माहिती निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह या संदर्भात सुनावणीचे अपडेट्स आपण या ठिकाणी घेतोय। पहिल्यांदा ही सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू झालेली आहे। शरद पवार स्वतः या सुनावणीच्या वेळेला उपस्थित आहेत। पक्षाची घटना याचा दाखला जो आहे तो सध्या सुनावणीच्या दरम्यान दिला जातोय। शरद पवार यांच्यासोबत खासदार वंदना चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड हे देखील निवडणूक आयोगात उपस्थित आहेत। शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी हजर राहिल्याने आता या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। सध्या या निवडणूक आयोगामध्ये काय काय सुरू आहे, सुनावणी दरम्यान काय काय सुरू याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचवतोय। शरद पवार गटाने पक्षाचा घटनेचा दाखला दिलेला आहे अशी माहिती देखील सध्या समोर आली आणि दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर